नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. मोठ्या बाई त्यांच्या खोलीत विचार करत असतात. तेवढ्यात विंजे सरकार तिथे येऊन बोलू लागतात. डन डनाडन सासूबाई, अहो विंजे सरकार आहोत आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहीत असतं. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, जावई बापू, कामाचं आणि तेवढंच बोलायचं, सुपारीचं काय झालं सांगा. त्यावर विंजे सरकार बोलू लागतात, तेच बोलायला आलोय सासूबाई. त्या तालुक्याच्या न्यू कल्चर मंडळाच्या सेक्रेटरीशी बोलणं झालंय माझं. त्याला आपल्या पाठराखीणबाईचं कीर्तन करायचंय. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, करा म्हणावं, प्रतिकीर्तन 1,00,000. त्यावर विंजे सरकार म्हणतात, तेच इथंच घोडं हाडलंय त्यांचं. ते म्हणताय की 75,000 रुपये देऊ. त्यावर मोठ्याबाई विचारू लागतात, मग तुम्ही काय म्हणालात. त्यावर विंजे सरकार म्हणतात, आम्ही म्हटलो बिझनेस म्हटलं तर कॉम्प्रोमाइज करावंच लागतं ना. 75,000 तर 75,000 टन करून टाकलं. त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, 1,00,000. 75,000 चालणार नाहीत म्हणावा. त्यावर विंजे सरकार म्हणतात, सासूबाई, बिझनेसमध्ये खाईल तर तुपाशीच, असं करून चालत नाही. ते पुढे म्हणू लागतात, हे बघा, आधी आपल्याला 50,000 मिळाले की नाही, आज 75 मिळतील आणि उद्या आपल्याला 1,00,000 मिळतीलच की. त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात, उद्या नाही, आत्ताच पाहिजे. त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात, सासूबाई, ही अशी आलेली सुपारी नाकारायची म्हणजे बिझनेसचा लॉसच की आपला. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, जावई बापू, जी गोष्ट तुम्हाला जमत नाही ती गोष्ट मला शिकवायला जायची नाही. शीतावरनं भाताची परीक्षा करायची नाही मला. लोक त्या कार्टीचं कीर्तन ऐकायला येतात म्हणून मला यावं लागतं. त्याची किंमतही आणि इतके दिवस माझ्या झालेल्या अपमानाची किंमतही लक्षात येतंय ना तुमच्या. त्यावर विंजे सरकार म्हणतात, येतंय. विंजे सरकारला तुमचं काय म्हणणं आहे ते बरोबर लक्षात येतंय. पण अहो, असं सगळं एकदम उपसायला गेलं ना तर जे हातात येईल त्याची पण माती होऊ शकते. ॲज अ मॅनेजर म्हणून सांगतोय मी. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, मग मॅनेजरनी मॅनेजरसारखंच राहावं, मालक बनण्याचा प्रयत्न करू नये. निघा आता आणि सुपारीचं पहा, असं त्या विंजे सरकारला म्हणतात. त्यावर विंजे सरकार म्हणतात, ठीक आहे, आणि ते तिथून निघून जातात. मोठ्याबाई स्वतःशीच बोलू लागतात, इतका पैसा कमवीन की माझ्या 7 पिढ्या आयतं बसून खातील इतका पैसा कमवीन. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यंकू महाराज बाहेर जाण्यासाठी निघतात. तेव्हा शकुंतला त्यांना म्हणते, अहो तुम्ही असं अस्वस्थ राहिले ना तर मला पण अस्वस्थ व्हायला होतं, आणि तुम्ही नका घरची काळजी करू, मी आहे ना इथे. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, शकुंतला, अगं विचारांवर माझी सत्ता नाही आहे, ते झुंडीच्या झुंडीने येतच राहतात. त्यावर शकुंतला म्हणते, तुम्हाला ना एक गोष्ट सांगू का, आमचे आप्पा नेहमी म्हणायचे, माणसानं ना नेहमी वर्तमान काळात राहावं, ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचं भविष्य चांगलं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, आता कीर्तनकाराची बायको शोभतेस आणि पुढे विठुरायाचं दर्शन घेऊन मी येतो, असं म्हणून ते निघून जातात. इकडे इंद्रायणी चित्र काढत असते. तेवढ्यात सुशीला तिथे येते आणि इंद्रायणीला म्हणू लागते, माजुरडी कुठली, तुला तर टाइमपास करायची परमिशनच मिळाली आहे. त्यावर इंद्रायणी म्हणते, अगं आत्या, तुला असं का वाटतं काय माहीत, पण तसं नाही आहे गं. त्यावर सुशीला म्हणते, मग कसं आहे आणि तू हे काय करायलीस. त्यावर इंद्रायणी म्हणते, अगं आत्या, मी चित्र काढते. त्यावर सुशीला म्हणते, ते कळतंय मला, कसलं चित्र काढते. त्यावर इंद्रायणी म्हणते, बघ ना तू. त्यावर सुशीला म्हणते, विठुराया. त्यावर इंद्रायणी म्हणते, हो, विठुराया पाठी राखा. त्यावर सुशीला म्हणू लागते, विठुराया पाठी राखा, चांगलंय बाई तुझं, खा पी आणि अख्खं गावभर कीर्तन करत हिंड, आणि मी आहेच अख्खे कामं करायला. बाई, तुझं नशीब फळफळलं आणि माझ्या नशिबाला आग लागली, तू बस रंगरंगोटी करत. त्यावर इंद्रायणी काहीच बोलत नसते. त्यावर शकुंतला म्हणते, ऐकू येईना का का तुझ्या कानात रंग भरली, असं म्हणून ती जोरात पाण्याचा ग्लास फेकते. त्यावर इंद्रायणी म्हणते, अगं ऐकू येतंय, पण हे चित्र व्यंकू महाराजांना द्यायचे म्हणून करते. त्यावर शकुंतला हसून म्हणू लागते, कर बाळा, हे चित्र चांगलं काढ आणि घडी घालून ठेव आणि पोस्टाने पाठवून दे. तुझे व्यंकू महाराज तर गेले. आणि ती व्यंकू महाराजांना बघण्यासाठी पळत सुटते. व्यंकू महाराज विठुरायाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरून जात असतात. इंद्रायणी व्यंकू महाराजांना बघते आणि व्यंकू महाराज असा आवाज देत जाते. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अगं थांब थांब, पळू नकोस, मी आहे इथे. त्यावर इंद्रायणी म्हणते, निघालात तुम्ही, तुम्हाला हे द्यायचं होतं. त्यावर व्यंकू महाराज पुढे हात करून म्हणतात, काय. तेव्हा व्यंकू महाराजांच्या हाताला लागलेली पट्टी पाहून इंद्रायणी विचारू लागते, तुमच्या हाताला काय लागलंय हे व्यंकू महाराज. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अगं लागलेली नाहीये, मंदिरातली समय हातावर पडून हात भाजलाय.
त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, अहो व्यंकू महाराज, मग नीट वाट लावायची की. एवढी मोठी पट्टी बांधली म्हणजे किती भाजलं असेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही ही जखम बरी होईपर्यंत जाऊ नका, इथेच थांबा. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, इंदू, अगं गोपाळने औषध लावलंय त्यामुळे बरं आहे आता, आणि तिकडे माणसं खोळंबली असेल ना, त्यामुळे लवकर जावं लागेल. ते पुढे म्हणू लागतात, बरं काय आणलंस काय? त्यावर इंद्रायणी तिने काढलेलं चित्र दाखवते. ते बघून व्यंकू महाराज खुश होतात आणि विचारू लागतात, तू काढलंयस ना? त्यावर इंद्रायणी म्हणते, हो मीच काढलंय तुमच्यासाठी, आणि हा विठुराया आता तुमच्यासोबत सतत राहील. ती पुढे बोलू लागते, भीती वाटली तर यांच्याकडे बघायचं, आणि काही टेन्शन आलं तर यांच्याशी बोलायचं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अशीच कायम निरागस राहा, आणि येऊ का मी आता? त्यावर इंद्रायणी म्हणते, हो रामकृष्ण हरी. तेवढ्यात गोपाळ घरातून बाहेर येतो. इंद्रायणी त्याच्याकडे जाऊन म्हणते, गोपाळ, अरे बरं झालं तू चालास, मीच तुझ्याकडे येणार होते. त्यावर गोपाळ काहीच बोलत नाही. पुढे इंद्रायणी म्हणते, अरे गोपाळ, व्यंकू महाराजांना खूप भाजलंय का रे? तू पट्टी बांधलीस ना त्यांना, ती पट्टी बघूनच मला कळालं की डॉक्टरसारखी पट्टी तूच बांधली असणार, आणि तू पट्टी बांधली म्हणजे गुण येणारच, आणि व्यंकू महाराजांचा हात लवकरच बरा होणार. पुढे ती म्हणू लागते, पण गोपाळ, व्यंकू महाराजांनी जरा जपूनच वाट लावायची होती रे. त्यावर गोपाळ चिडून म्हणतो, इंदे, माझ्या बाबांचा हात तुझ्यामुळेच भाजलाय. हे ऐकून इंद्रायणीला धक्का बसतो व ती म्हणू लागते, काय म्हणालास तू गोपाळ? त्यावर गोपाळ म्हणतो, तू जे ऐकलंस ते म्हणालो. त्यावर इंद्रायणी म्हणते, माझ्यामुळे भाजलाय? आणि माझ्यामुळे हात भाजायला मी होते का तिकडं गोपाळ? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, हे बघ इंदे, मला बोलायला लावू नकोस. त्यावर इंद्रायणी म्हणते, मी बोलणारच. हे बघ गोपाळ, तू काय करतो माहिती आहेस का? चिडचिड करतो आणि मला एखादा शब्द बोलून जातोस, आणि मग नंतर तुला कळतं की तू काय चुकलायस ते. आणि तू एवढा रागराग का करतोस रे गोपाळ? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, तुझे हे काही कीर्तन वगैरे करतेस ना, ते मला अजिबात पटत नाही. मी आधी पण सांगितलं होतं ना, आता पण सांगतोय. त्यावर इंद्रायणी म्हणते, हे बघ गोपाळ, माझ्या कीर्तनाचा आणि व्यंकू महाराजांचा हात भाजण्याचा काय संबंध आहे? त्यावर गोपाळ म्हणतो, त्याचाच तर संबंध आहे. तो पुढे म्हणतो, तुला ऐकायचंय ना आता? आता मन घट करून ऐक. अगं मी स्वतः बाबांना विठुरायाशी बोलताना ऐकलंय. गोपाळ सांगू लागतो, बाबा म्हणत होते की मी इंदूला कीर्तन शिकवलं, पण इंदूची कीर्तन सेवा ही वेगळ्याच दिशेने चालली आहे. आणि गोपाळ, विठू मंदिरामध्ये व्यंकू महाराज विठुरायांशी काय काय बोलत होते, आणि त्यांनी कसा त्यांचा हात समईवरती भाजून घेतला, हे सगळं इंदूला सांगू लागतो. आणि गोपाळ म्हणू लागतो, त्यांच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून बाबांनी स्वतःचा हात भाजून घेतला, कळलं तुला आता? आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्यावर इंद्रायणी रागावून म्हणते, गोपाळ बस झालं, तोंडाला येईल ते बोलू नको उगाच आता. आणि ती पुढे म्हणू लागते, व्यंकू महाराज माझ्याबद्दल हे असलं काही बोलूच शकत नाही. ते फक्त तुझे बाबा नाही तर माझे गुरु पण आहे, आणि मी माझ्या गुरूंना चांगलंच ओळखते. आणि माझं काही चुकलं असतं तर व्यंकू महाराजांनी मला सांगितलं असतं, कारण मी त्यांची शिष्य आहे आणि ते माझे गुरु आहे. तू सगळं खोटं बोलतोयस. का खोटं बोलतोयस हे मला माहीत नाही, पण तू माझ्यावर रागराग करतोय हे मला माहिती. असं बोलून इंद्रायणी तिथून निघून जाते. इकडे मोठ्या बाई विंजे सरकारांना तिळगुळ देऊन म्हणत असतात, जावई बापू तिळगुळ घ्या आणि गोड बोला. पुढे त्या म्हणतात, पण काय हो, तुम्ही आज असा चेहरा का कडू केलाय? त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात, शक्य नाही अहो सासूबाई, शक्य नाही, मी तुम्हाला सांगतोय ना, नाहीच आहे शक्य. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, काय शक्य नाही आणि कोणाला शक्य नाही, जरा नीट सांगाल की नाही? त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात, सासूबाई तुम्हीच बोलला होता ना, त्या न्यू कल्चरकडनं कीर्तनाचे ₹1,00,000 घ्यायचे म्हणून. हेच शक्य नाही अहो, मी किती डोकं लावलं तेव्हा ते कुठं 75,000वर आले. 75,000च्या पुढे ₹1 द्यायचं नाही म्हणतात ती. पुढे ते म्हणू लागले, सासूबाई ऐका तुम्ही, अहो मी स्वतः बोललोय त्यांच्याशी, त्यांचे चेहरे पाहिले आणि त्यांची लायकी नाही ₹1,00,000 द्यायची. आणि म्हणतात, हे बघा तुमच्या डोक्यात ₹1,00,000चा आकडा आहे की नाही, त्यातले 25,000 बाजूला ठेवा आणि 75,000चा विचार करा. आणि 75,000 किती मोठी अमाऊंट आहे. हे बघा 75,000 घेऊ आणि कीर्तन डन करून टाकू. हे बघा 25,000साठी व्यवहार तुटायचा सासूबाई. मी ना त्यांना लगेच फोन करतो आणि कीर्तन डन करून टाकतो. त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, तुम्हाला त्या न्यू कल्चरमध्ये नोकरी मिळाली का हो? त्यावर विजय सरकार म्हणतात, नाही का, मग त्यांनी तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवलंय. त्यावर विंचे सरकार म्हणतात, अहो सासूबाई असं का वाटतंय तुम्हाला?
त्यावर मोठ्याबाई म्हणतात, अहो तुम्ही माझे मॅनेजर आणि तुम्ही त्यांच्या बाजूने माझ्याशीच व्यवहार करताय. त्यावर विंजे सरकार म्हणतात, अहो तसं नाही सासूबाई. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, एक काम करा, तुम्ही त्यांना माझ्याशीच डायरेक्ट बोलायला सांगा आणि कसा व्यवहार करतात हे माझ्याकडून शिका. इंद्रायणीच्या कीर्तनाचे 1,00,000 रुपये म्हणजे 1,00,000. तेवढ्यात इंद्रायणी तिथे येते आणि विचारू लागते, कसले 1,00,000 रुपये मोठ्याबाई? त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, इंद्रायणीच्या कीर्तनाचे 1,00,000 म्हणजे 1,00,000 आशीर्वाद. आशीर्वाद हवेत आपल्याला. आणि ते विंजे सरकारना म्हणू लागतात, काय जावई बापू, काय हवेत आपल्याला? त्यावर विंजे सरकार म्हणतात, 1,00,000 आशीर्वाद. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.